नमस्कार मित्रांनो, आजचा हा दिवस आनंदाचा, शांततेचा आणि प्रेमाचा दिवस. आज आपण सगळे एकत्र आलो आहोत त्या दिव्य घटनेची आठवण करण्यासाठी जिने संपूर्ण जग बदलून टाकलं. ख्रिसमस म्हणजे फक्त एक सण नाही, तो आहे देवाने मानवावर केलेल्या अतुलनीय प्रेमाचा पुरावा. जेव्हा जग पाप, अंधार आणि भीतीने भरलेलं होतं, तेव्हा देवाने प्रकाश पाठवला एका लहान बाळाच्या रूपात. बेथलेहममध्ये त्या रात्री कसलाही राजवाडा नव्हता, सोन्याच्या खाटी नव्हत्या, फक्त एक साधा गोठा होता. पण त्या गोठ्यात स्वर्गाचा राजा जन्माला आला. मरियाने त्या बाळाला कुशीत घेतलं आणि योसेफ शांतपणे त्यांचं रक्षण करत होता. तो क्षण साधा होता, पण त्याचा अर्थ अनंत होता. त्या रात्री आकाशात देवदूत प्रगट झाले. त्यांनी मेंढपाळांना सांगितलं, भिवू नका, आज तुमच्यासाठी तारणहार जन्माला आला आहे. मेंढपाळ, जे समाजात लहान समजले जातात, तेच पहिले साक्षीदार बनले. देवाने दाखवून दिलं की त्यांचं प्रेम सगळ्यांसाठी आहे, मोठ्या, लहान, श्रीमंत, गरीब, सर्वांसाठी. दूर देशातून 3 ज्ञानी पुरुष आले. ते ताऱ्याचा पाठलाग करत आले. त्या ताऱ्याने त्यांना मार्ग दाखवला आणि त्या बालकापर्यंत आणलं. त्यांनी सोने, लोबान आणि गंधरस अर्पण केलं, पण त्याहून मोठं अर्पण होतं त्यांचं नम्र हृदय. हे बाळ मोठं झालं आणि त्याने जगाला शिकवलं प्रेम कसं करायचं, शत्रूंनाही कसं माफ करायचं आणि देवावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा. येशू म्हणाले, मी मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. त्यांनी आजारी लोकांना बरे केले, दुःखी लोकांना आशा दिली आणि पापींना नवी संधी दिली. ख्रिसमस आपल्याला आठवण करून देतो की देव आपल्याला कधीच सोडत नाही. आपल्या अंधारात तो प्रकाश बनून येतो, आपल्या दुःखात तो आधार बनतो. आज आपण स्वतःला विचारूया, आपण ख्रिसमस फक्त साजरा करतोय का, की तो जगतोय? आपण गरजूंच्या गरजा पाहतोय का? आपण भुकेल्याला अन्न देतोय का? आपण एकट्याला आपलंसं करतोय का? कारण येशू आजही आपल्याला विचारतो, तू माझ्यासाठी काय करतोस? खरी ख्रिसमसची भेट म्हणजे महागडी वस्तू नाही, तर एक प्रेमळ मन, क्षमाशील स्वभाव आणि मदतीसाठी पुढे येणारे हात. या पवित्र दिवशी आपण ठरवूया, आपल्या घरात प्रेम आणूया, आपल्या समाजात शांतता पसरवूया आणि आपल्या आयुष्यातून येशूचा प्रकाश चमकू देऊया. कारण ख्रिसमस फक्त एक दिवस नाही, तो एक जीवनशैली आहे. दररोज प्रेम करणं, दररोज क्षमा करणं, दररोज देवावर विश्वास ठेवणं. चला तर मग या ख्रिसमसला आपल्या हृदयाचं दार उघडूया आणि येशूला आत येऊ द्या. सर्वांना डिवाइन सोलकडून मेरी ख्रिसमस. देवाचा आशीर्वाद, शांतता आणि प्रेम आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.